नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीच्या लग्नाची बातमी समजल्यामुळे खूप नाराज असतो आणि त्याला आकाश म्हणतो की दादा, अरे प्लीज जरा शांत हो, काहीतरी बोल ना तू यावर. त्यावर अर्णव चिडून म्हणतो की काय बोलू मी, काय बोलू आकाश, सांग ना. मिस इंदोर काही लहान मुलगी आहे का? तिने तिच्या लाईफचा डिसिजन घेतला आहे अँड इट्स ॲब्सोल्युटली फाईन. ठीक आहे, तिने तिच्या लाईफचा मूव ऑन करून डिसिजन घेतला आहे ना. मग आता मी यावर आणखी काय बोलायचं आहे? मला नाही काय बोलायचं आहे यावर. त्यानंतर तो त्याच्याकडे ब्लेझर फेकतो आणि म्हणतो की ते जरा मला काढून दे. परंतु तो ते काढत असताना पुन्हा अर्णव जाऊन त्याच्या हातातून ब्लेझर घेतो आणि म्हणतो की गिव्ह इट टू मी. आणि तो पुन्हा तो ब्लेझर व्यवस्थित करायला लागतो. तेव्हा आता आकाश म्हणतो की फाईन दादा, मी आपल्या जे सप्लायर आहे त्याचं पेमेंट क्लिअर केलेलं आहे. त्यावेळेला तो चिडतो आणि म्हणतो की गुड आकाश, पहिल्यांदा काहीतरी वेळेवर काम केलंस तू. ठीक आहे, ओके, असं तो त्याला बोलतो. आकाशलाही याचं वाईटच वाटतं की इतक्या वाईट प्रकारे दादा माझ्यावर चिडतोय. आणि आकाश त्याच्याशी पुढे काही न बोलता तिथून निघून जातो. नंतर अर्णवला प्रचंड राग येत असतो आणि ईश्वरी असं वागली त्यामुळे त्याची चिडचिड नुसती होत असते. आणि तो ब्लेझर तिथेच बाजूला फेकून देतो आणि आकाश गेल्यानंतर तिथेच शांत बसतो आणि 2 मिनटं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. त्याच्या डोक्यात त्याच गोष्टी फिरत असतात की दादा, ईश्वरीने त्या राकेशबरोबर लग्नाला होकार दिला आहे. हीच वाक्य सतत त्याच्या डोक्यात घुमत असतात आणि त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तिथल्या तिथेच त्याच्या डोळ्यात थोडं पाणीही येतं आणि तो तिथेच बसून राहतो. आता मी काय करू याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता सतत येत राहिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी पुन्हा एकदा सकाळी तयार होऊन अर्णवला सारखे कॉल ट्राय करत असते. तरीही तो कॉल उचलत नाही. ईश्वरी म्हणते की झालं आहे काय सर अर्णव सरांच्या फोनला? माझा फोन ते कालपासून उचलत नाही आहेत. नेमकं असं काय झालं असेल? रिंग तर होते परंतु फोनच नाही उचलत आहेत. तेवढ्यात तिथून नम्रता येते आणि म्हणते की इशू, काय झालं आहे? कसला विचार करतेस तू? म्हणजे काल जो काही तू लग्नाबद्दलचा डिसिजन घेतला आहेस त्याबद्दल काही विचार करतेस का तू? त्याबद्दल काही डोक्यात फिरतं आहे का तुझ्या? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, तो विचार नाही करत आहे मी नमुताई. मला ना कळत नाही आहे की अर्णव सरांना झालं आहे तरी काय? तेव्हा ती म्हणते की म्हणजे अर्णव सरांचं काय आता मध्येच? तेव्हा ती म्हणते की अगं तसं नाही, मी कालपासून त्यांना कॉल ट्राय करते, अजिबात फोन उचलत नाही आहेत माझा. अशी काय गलती झाली माझ्याकडून काय माहिती, जे माझा फोनच उचलत नाही आहेत. त्यावर आता लगेच नम्रता म्हणते की अर्णव सर फोन घेत नाहीत म्हणून तुला वाईट वाटतं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, वाटणारच ना. इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कालपासून मी बिझनेस संदर्भात सांगण्यासाठी त्यांना कॉल करते आहे, परंतु ते माझा कॉल रिसीव्ह करतच नाही आहेत. तेव्हा मग नम्रता म्हणते की ईश्वरी, अगं ते का करत नाही आहे याबाबतचंही कारण काही माहिती नाही आहे. असं नसू शकतं की ते तुझ्यावर चिडलेत, दुसरं तरी काही कारण असू शकतं. त्यावर मग ईश्वरी म्हणते की ते कारण तरी मला त्यांनी जरा सांगितलं पाहिजे ना. मला कसं कळणार? कालपासून मी शेकडो वेळा त्यांना फोन केला होता, परंतु तरीही ते माझा फोन उचलत नाही आहेत. त्यावर मग आता नम्रता म्हणते की हो इशू, अगं शांत हो. ते कुठल्या तरी कामात असतील कदाचित. जर ते व्यवस्थित फ्री झाले तर ते करतीलच ना कॉल तुला. आणि हरकत नाही, एक काम कर, असं अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण आता त्याचा विचारच करायचा नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. आता ईश्वरी ही पुन्हा नाराज बसलेली असते आणि तेवढ्यातच नम्रताच्या फोनवर एक नोटिफिकेशन येते. ती म्हणते की अय्या इशू, हे बघ काय आलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय गं ताई, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अगं बघ ना, आपल्या क्लाउड किचनला पहिल्यांदाच 5 स्टार रेटिंग आलेले आहेत. हे ऐकल्यावर ईश्वरी पण खूप खुश होते आणि म्हणते की वाव, काय बोलतेस ताई? तेव्हा ती म्हणते की हो, हे बघ ना. तेव्हा मग दोघीजणीही मोबाईल बघतात आणि ईश्वरी आणि नमू दोघीजणी एकदम खुश होऊन जातात. नमू म्हणते की खरंच ताई, खूप खूप मस्त आनंदाची न्यूज आली आहे की नाही? त्याबरोबर ईश्वरी खूप खुश होते आणि फायनली तिचं जे स्वप्न असतं ते पूर्तीच्या वाटेला निघालेलं असतं. त्यामुळे मग आता ईश्वरी त्या गोष्टीचाच विचार करते. नम्रता म्हणते की फायनली इशू, आपल्या किचनला पहिल्यांदाच 5 स्टार रेटिंग मिळाले येतं, परंतु आपल्याला हे त्यांना कळवताच येत नाही आहे ना. त्यावर पुन्हा ईश्वरी म्हणते की हो ना, म्हणजे इतकी सगळी गोष्ट घडते, इतका आनंदाचा मोसम आहे, तरी पण आपल्याला अर्णव सरांना काहीच सांगता येत नाही आहे. त्यांना इतके फोन करते कालपासून, तरीही ते माझा फोनच उचलत नाही आहेत. त्याबरोबर आता लगेच नम्रता म्हणायला लागते की जाऊ दे इशू, ते फोन उचलत नाही आहेत ना, हरकत नाही. तू त्यांना फोन ट्राय करत राहा. नाहीतर हे घे, माझा फोन घे, माझ्या फोनवरून तू त्यांना फोन करतेस का? मग तरी ते फोन उचलतायत का ते बघूया. त्यावर आता ईश्वरी म्हणते की नको नमुताई, आता मी ना त्यांना फोन वगैरे काहीही ट्राय करणार नाही. ते बघतीलच ना फोन, जेव्हा ते करतील तेव्हा बघूया. अपना भी कुछ सेल्फ रिस्पेक्ट है यार. मी आता त्यांना कॉलच करणार नाही आहे. त्यावर नमू म्हणते की बरं ठीक आहे.
ईश्वरी म्हणते की हो, आता मला बघायचं आहे की अर्णव सर स्वतःहून मला कधी फोन करतायत ते. कारण मी त्यांना आता शेकडो वेळा फोन केलेले आहेत. अगदी भरपूर वेळा. परंतु एकही कॉल नाही रिसीव्ह केला आहे. आता ना मी त्यांना फोनच नाही करणार आहे. ठीक आहे, जाऊ दे. असं म्हणून ती म्हणते की चल, मी आता बॅग घेते आणि माझ्या क्लाउड किचनमध्ये जाते. तसंही सुरुवातीच्या ऑर्डरची सगळी तयारी करून ठेवायची आहे. असं म्हणून आता ईश्वरी ही निघत असते. नम्रता त्याच गोष्टीचा विचार करत असते. अर्णव हा टेन्शनमध्ये असतो, तर राकेश हा इथे अंजलीला गायनोकोलॉजिस्टकडे घेऊन चाललेला असतो. तो म्हणतो की अंजली, ऐकलंस का, तू जातेस ना त्या गायनॅककडे खूप गर्दी असते. आपण एक काम करूया, मी तुला तिथे आपण हवं तर डॉक्टरची ट्रीटमेंट झाली म्हणजेच काउन्सिलिंग झालं ना, त्यानंतर मग मी तिथूनच माझ्या कामावर निघून जाईन. हवं तर तू ड्रायव्हरबरोबर घरी येशील, चालेल ना? तेव्हा तिचा चेहरा पडलेला असतो. राकेश म्हणतो की अगं काय झालं, तू नाराज झाली आहेस का मी येत नाही आहे म्हणून? ती म्हणते की नाही हो, तसं काही नाही आहे. इथे घरात जे काही वातावरण आहे ना, त्यामुळे मला जरा टेन्शन येते. त्यावर राकेश बोलतो की हे बघ, आता तू त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस. सगळं काही होईल व्यवस्थित, तू त्याचा ताण घेऊ नकोस. तेवढ्यातच आकाश तिथे येतो. आकाश म्हणतो की ताई, बॅड न्यूज फॉर ऑल ऑफ अस. तेव्हा ती म्हणते की काय रे, आता काय झालं आहे आणखी? तेव्हा तो म्हणतो की आपल्या इथे जसं वातावरण आहे त्यापेक्षा जास्त गोष्टी ईश्वरीच्या घडी बिघडल्यात. हे ऐकल्यावर अंजली म्हणते की काय झालं आहे? त्यावर तो सांगतो की ताई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ईश्वरीने ते राकेश जे आहेत ना, तिच्या शेजारी जे नेबर, त्याच्याबरोबर लग्नाला होकार दिला आहे. आता हे ऐकल्यावर इथे खऱ्या राकेशला तर मजाच येते. तो म्हणतो की काय काय बोलतोयस काय, ईश्वरीने त्या राकेशसोबत? तेव्हा मग तो म्हणतो की हो जिजू, ईश्वरीने लग्नाचा फायनल डिसिजन घेतलेला आहे. तिच्या आईवडिलांनी विचारल्यानंतर तिने ठरवलं आहे की ती त्या राकेशजींबरोबर लग्न करणार आहे. हे ऐकल्यावर आता राकेशला खूपच आनंद होतो. तो म्हणतो की अरे काय सांगतोयस काय तू? खरंच खूप आनंदाची बातमी आहे ही तर. आणि त्याला खूपच आनंद झालेला असतो. त्यावर आता अंजली म्हणते की अहो, असं काय करताय तुम्ही? त्या ईश्वरीने त्या दुसऱ्या कोणासोबत तरी लग्नाला होकार दिला आहे आणि याचा आनंद तुम्हाला का बरं झाला आहे? त्यावर तो म्हणतो की अगं, का आनंद होऊ नये मला सांग ना अंजली. अगं, आपल्या घरात काय वातावरण सुरू आहे सध्या माहिती आहे ना, आणि हे सगळं वातावरण या कारणाचं मूळ हे म्हणजे ती ईश्वरी आहे. आणि त्या ईश्वरीचं जर लग्न ठरतं आहे आणि तिनेच जर कोणासोबत लग्नासाठी तयार झाली असेल अगदी मनापासून, तर मग हा सगळा वादच घरात होणार नाही आहे ना. हे सगळं मिटेल आणि तुझं जे काही टेन्शन आहे ते टेन्शनही यामुळे निघून जाईल. त्यावेळेला अंजली म्हणते की अहो, पण तुम्ही अर्णवचा विचार करताय का? अर्णवला काय वाटेल याचा? तो खूप डिस्टर्ब असेल आणि त्याला आवडते ईश्वरी. त्यावर लगेच राकेश म्हणतो की हे बघ, असं तो तुम्हाला कधी तोंडाने बोललाय का की त्याला ईश्वरी आवडते म्हणून? तसं नाही आहे ना, मग उगीचच तुम्ही का तर्कवितर्क काढताय? त्यावर आकाश म्हणतो की जिजू, परंतु आम्ही दोघांनीही, आपण सगळ्यांनी बघितलं आहे की ईश्वरी लाईफमध्ये आल्यापासून दादा पूर्णपणे चेंज झाला आहे आणि त्याचं वागणंही बदललं आहे. तो खुश असतो. मग आपण ह्या गोष्टीचा विचार का बरं करू नये? त्यावर आता राकेश म्हणतो की हो, तुमचं म्हणणं मला पटतंय. परंतु अर्णवने स्वतःहून सांगितलेलं नाही आहे की त्याचं प्रेम आहे त्या ईश्वरीवर. आणि जर तिने तिच्या लाईफचा डिसिजन घेतला असेल तर तो एखाद्या चांगल्याच व्यक्तीबरोबर घेतला असेल ना. त्या गोष्टीचा आपण विचार करता कामा नये. असं म्हणून आता राकेश इथे खूप आनंदी होतो. मनातल्या मनातच म्हणतो की चला, फायनली माझी ईश्वरी, सॉरी, माझी इंदोरी जिलेबी ही आता माझी होणार आहे आणि माझ्या लग्नाची बोलणी आता लवकरात लवकर सुरू होणार आहेत. तर इथे आकाश आणि अंजली दोघंही टेन्शनमध्ये असतात की आपण आता काय करायचं आहे. त्याचबरोबर आता इथे राकेश हा विचार करत असतो. तेवढ्यातच लग्नाची बोलणी सुरू होण्यासाठी संजयचा फोन येत असतो. तो म्हणतो की अरे वा, इथे लग्नाचा विचार नाही केला तोपर्यंत सासरेबुवांनी मला लग्नाची मागणी घालण्यासाठी फोन केला आहे की काय? बढिया आहे, बढिया. आता लग्न तर होणारच, परंतु थोडा वेळ आता यांनाही कळ सोसायला लावतो. इतक्या महिन्याची मेहनत, इतक्या महिन्याची जी काही मेहनत होती ती अखेर फळास नाही, जिलेबी मिळाली. असं म्हणून आता तो खुश होतो आणि फोन कट करून ठेवून देतो. अंजली म्हणते की काय हो, तुमचा फोन कट केलात? तेव्हा मग तो म्हणतो की हो, आता हा फोन म्हणजे माझ्या कामाचा फोन असणार आणि सध्या मी तुझ्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. तुला गायनेकडे घेऊन जायचं आहे आणि कामाचे फोन म्हटल्यावर मी तिचे बिझी होणार. त्यामुळे मी नंतर काय ते बघतो, आपण निघूया, असं तो तिला बोलतो. नंतर आता लगेच राकेश म्हणतो की बरं ठीक आहे आकाश, आम्ही आता निघतो बरं का, आणि तो निघत असतो. नंतर आता ईश्वरी ही ऑफिससाठी निघालेली असते. त्याबरोबर नम्रता तिला म्हणते की बरं इशू, ऐकलंस का? अगं, तू आता ऑफिसलाच निघाली आहेस ना आपल्या क्लाउड किचनला, तर एक काम कर, अर्णव सरांकडे सरळ जा आणि त्यांना विचार की काय झालं आहे, ते तुझा फोन का उचलत नाही आहेत. त्यावर लगेच ती म्हणते की ताई, अगं तू हे काय बोलतेस?
तुला वाटतंय की मी अर्णव सरांकडे जाऊन त्यांना भेटून त्यांना विचारू की फोन का नाही उचलत आहेत म्हणून? नाही, मी असं अजिबातच करणार नाही आहे. अजिबात हे सगळं वागणार नाही आहे मी. त्यांना माझा फोन उचलायला काय होतं आहे? मी तर फोनच नाही करणार आहे किंवा आता फोन उचलणारही नाही आणि जाणारही नाही भेटायला. त्यावर नमू म्हणते की "अगं इशू, असं काय करतेस तू? तू तर म्हणतेस की तुमची खूप चांगली मैत्री आहे की नाही? मग या मैत्रीमध्ये तुझा इगो हा आडवा का आणतेस?" तेव्हा इशू म्हणते की "मी आणि इगो सवाली पैदा नाही होता." "ताई, काय बोलतेस तू? मी आणि इगो?" तेव्हा मग ती म्हणते की "हो, इगोच आहे ना तुला. म्हणूनच तू अर्णव सरांना भेटायला जायला नकार देतेस ना?" तेव्हा ती म्हणते की "अगं, नकार म्हणजे ते माझ्याशी कसे वागतायत हे नाही पाहिलं आहेस का तू? आणि मला असं बोलतेस?" त्यावेळेला ती म्हणते की "हो, ते काहीही असो. तुझी जर मैत्री असेल आणि तुझा मित्र जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल, तर तुला ते पाहायला नको आहे का?" तेव्हा ती म्हणते की "प्रॉब्लेम?" मग नम्रता म्हणते की "हो, अगं, आता तुला 5 स्टार रेटिंग मिळून गेलेत म्हणून तुला घमंड येऊन गेलाय की काय असं वाटतंय मला." तेव्हा ती म्हणते की "ताई, हे काय बोलते? घमंड आणि इगो हे सगळे इश्यूला आहेत का?" तेव्हा मग नम्रता म्हणते की "हो, मी तेच तर बोलण्याचा प्रयत्न करते की तू अजिबात काहीही कुठला विचार आणू नकोस. तू जा आणि अर्णव सरांना भेट." ती म्हणते की "अगं ताई, आपल्याला क्लाउड किचनलाही जायचं होतं, ऑर्डरही आहे आणि ते सगळं तयारी करायची आहे." ती म्हणते की "हो, हे बघ इशू, आपल्या ऑर्डरची ऑलमोस्ट तयारी तर होऊन गेली आहे. सुरुवातीचे जे काही असतील ते किरकोळ आणि जी पेढ्याची आहे त्याच्यासाठी मी येतच आहे." तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की "चालेल, चल, मी आता पेढे बनवते आणि मग सरांना भेटायला जाते." त्यावर नम्रता सांगते की "एक काम कर, तू सरांना भेटायला जाताना थोडे त्यातले पेढे घेऊन जा, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल आणि त्यांना मग ती रेटिंगची तू न्यूज दे." त्यावर ईश्वरी म्हणते की "हो, पहिले जाते किचनमध्ये, नंतर मग येते मी सरांकडे." असा विचार ती करते. ईश्वरी आता अर्णवच्या बंगल्याबाहेर असते आणि म्हणते की "अर्णव सर आज अजून ऑफिसलाच गेलेले नाही आहेत? बरं झालं, मी ऑफिसमध्ये फोन करून विचारलं की सर आहेत की नाही, नाहीतर उगीचच माझी फेरी होऊन गेली असती. अर्णव सरांची गाडी तर इथेच दिसते म्हणजे ते अजूनही ऑफिसला गेलेले नाही आहेत. बरं झालं, मी इथेच आले." अशी स्वतःची बडबड करत करत ती आता पुढे पुढे येत असते आणि म्हणते की अर्णव सरांना ही आनंदाची बातमी आज देणार आहे. त्यांना खरंच खूप आनंद होईल असा विचार ती करत असते. आणि त्याचबरोबर अर्णव हा आता ऑफिसला जायला बाहेर पडत असतो आणि खाली येत असताना त्याच्या डोक्यामध्ये तेच तेच सतत विचार सुरू असतात. ईश्वरीच्या बाबतीत जे आकाशकडून समजलंय त्यामुळे त्याचं डोकं पूर्णपणे हादरून गेलेलं असतं. तो त्याच गोष्टींचा विचार करत पुढे चाललेला असतो. ईश्वरी दरवाजाजवळ उभी असते आणि अर्णव तिथून जात असतो. ईश्वरी म्हणते की "एक मिनिट, अर्णव सर, तुम्हाला काय झालंय काय? तुम्ही कुठे गायब होऊन गेलात का? आणि मला सांगा की तुमचा फोन आहे कुठे? विकलाय, हरवलाय, पाण्यात पडलाय की खराब झालाय? काय झालंय काय? अहो, शेकडो वेळा तुम्हाला फोन केले, परंतु कॉलबॅकही नाही आणि रिसीव्हही नाही केला तुम्ही फोन." तेव्हा त्याला आकाशचं वाक्य आठवतं की ईश्वरीने राकेशसोबत लग्नाला होकार दिला आहे. तरीही आकाश हा बोलल्यामुळे तो तिथेच उभा असतो. ईश्वरी म्हणते की "अर्णव सर, काय झालंय काय तुम्हाला? तुम्ही असे गप्प का उभे आहात? अहो, काहीतरी बोला. नक्की काय झालंय काय?" त्यावेळेला आता अर्णव हा तिच्याकडे बघतो. ईश्वरी म्हणते की "मला सांगा, खरंच तुमचा फोन तुमच्याकडे आहे की नाही आहे? नक्की काय मामला आहे? अहो सांगा अर्णव सर, बोला तरी." असं पटकन आता ती बोलत असते, विचारत असते. अर्णव विचार करतो की नाही, मला आता मिस इंदोरशी हीच वेळ आहे बोलून घेतलं पाहिजे. नाहीतर पुन्हा आम्हाला कधी भेटण्याची संधी मिळेल नाही मिळेल माहिती नाही. आणि मला आत्ताच तिला बोललं पाहिजे की वी आर नॉट डेस्टाईन्ड टू मीट. आणि मला आता सगळं क्लिअर केलं पाहिजे. त्याशिवाय आता इथून पुढे आमचं भेटणंही होणार नाही आहे. आत्ताच सांगितलं पाहिजे." त्यावर मग अर्णव म्हणतो की "बोल, काय बोलायचं होतं तुला?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी द्यायची होती. त्यासाठी मी तुम्हाला कालपासून फोन करते, पण तुम्ही माझा कॉलच रिसीव्ह करत नाही आहे." त्यावर अर्णव म्हणतो की "कशाबद्दल?" तेव्हा ती म्हणते की "हा घ्या पेढा. मी क्लाउड किचनमधून बनवून आणला आहे." तेव्हा आता अर्णव तो पेढा बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की "काय झाले अर्णव सर?" तेव्हा तो म्हणतो की "इतका लाईफमधला महत्त्वाचा डिसिजन घेताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आता तो पेढा पुन्हा तो बॉक्समध्ये ठेवायला देतो." ईश्वरी म्हणते की "सर, म्हणजे तुम्हाला समजलं आहे का?" त्यावर तो म्हणतो की "हो, समजलं आहे मला. इतका महत्त्वाचा डिसिजन घेतलास आणि तुला काहीच कसंच वाटलं नाही की तू कोणाशी तरी बोलावं, काय बोलावं?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर, काय बोलायचं होतं मला? अहो, मी ठरवलंच होतं ना की मला हे सगळं करायचं आहे म्हणून, आणि मी ते मनाशी ठाम ठेवलेलं की मला हे पूर्ण करायचं आहे, तर माझं ते स्वप्न पूर्ण होतं आहे. मग आता त्यात मी काय विचार करू?" तेवढ्या वल्लरी त्यांना बोलताना पाहते आणि ती म्हणते की "ही मुलगी इथे कशाला आली आहे? बरं झालं
आता ना जाऊन आईंना हे सगळं कानावर घालते आणि आई खाली येतील ना त्यावेळेला आता मोठा बॉम्बच फुटणार आहे असं समजायचं आहे. आता खरी तमाशाची मजा येणार आहे. आता ही ईश्वरी आणि हा अर्णव दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. आता आईंना जाऊन पटकन बोलावून आणते म्हणजे आणखीनच याला फोडणी लागेल असं म्हणून ती तिथून निघते. अर्णव म्हणतो की तसं नाही मिस इंदोर, इतका लाईफमधला महत्त्वाचा डिसिजन जेव्हा आपण घेतो तेव्हा कसला तरी विचार करतो ना आपण. त्यामुळे मी तुला विचारतोय की तू हे सगळं करताना जराही विचार नाही केलास. तेव्हा ते म्हणते की सहर विचार कशाला विचार हवा आहे, सवालही पैदा नाही होता. मला एकच गोष्ट कळते की माझे आई वडील हे जे काही करतील हे अगदी व्यवस्थितच करतील. म्हणजे त्यांनी माझ्या लग्नाचा जो काही निर्णय घेतला आहे, जो काही फैसला घेतला आहे तो त्यांनी अगदी योग्य विचारच करून घेतला आहे ना. त्यामुळे मग मला मागे बघण्याची वेळच येत नाही आहे किंवा त्यांनी जे काही केलं आहे त्याबद्दल काही वाईट वाटण्याची प्रॉब्लेमच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे तुला राकेश आवडतो, तू प्रेम करतेस का राकेशवर? त्यावर ती म्हणते की प्रेम असं म्हणता येणार नाही, परंतु राकेशजी चांगले आहेत. खरंच त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि मनमिळावू आहेत. मी त्यांना कधीही असं चिडलेलं पाहिलं नाही. खूप शांत आहेत ते. अगदी सगळ्यांना समजून घेतात. कोणाचंही मन कधीही दुखावत नाहीत ते. अगदी शांतपणे सगळ्यांना समजून घेतात ते, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णव आता त्याला स्वतःच्या कानांनीच त्या राकेशचं कौतुक पाहत नसतं. तो खूप जेलस होत असतो. ईश्वरी म्हणते की अगदी सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांची मदत करतात आणि आमचाही विचार करतातच की ते. मग त्यांच्यामध्ये खोट काढण्यासारखं असं मला काहीच वाटत नाही आहे. म्हणूनच मी त्यांच्यासोबत लग्नाला होकार दिला आहे, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णवला मात्र खूप राग येत असतो. अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून तू त्याच्यासोबत लग्नाला होकार दिलायस? तेव्हा ती म्हणते की हो, पण काय झालं आहे सर? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला कळत नाही आहे, मी यांना 5 स्टार रेटिंगचं सांगायला आली आहे, परंतु तरीही हे माझ्यावर इतके का चिडतायत? त्यांना का काहीच वाटत नाही आहे की मी त्यांना कुठली आनंदाची बातमी द्यायला आली, ऐकूनच घेत नाही आहेत? आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस इंदोर, फाईन, तू तुझ्या लाईफचा डिसिजन घेतलास, करेक्ट. तुझ्या आईवडिलांनी डिसिजन घेतला आहे आणि त्यांना आनंदी बघण्यासाठी तू देखील त्यांना होला हो केलं आहेस. तेव्हा आता ईश्वरी फक्त ऐकतच राहते. ती म्हणते की अर्णव सर, परंतु तुम्हाला झालं आहे तरी काय? त्यावर अर्णव म्हणतो की काहीच झालेलं नाही आहे मलाही कळत नाही आहे की कितीही काही केलं तरीही या सगळ्या गोष्टी या कुठपर्यंत जातात हे मलाही समजत नाही आहे. त्याबरोबर इथे आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला झालं आहे तरी काय? त्यावर तो म्हणतो की फाईन, आता एक काम कर, हा पेढा तू घे, बिकॉज आय हॅव अ ग्रेट न्यूज फॉर यू. आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते की नेमकी ग्रेट न्यूज म्हणजे काय, नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे अर्णव हा तिला पेढा देतोय. त्यानंतर मग ईश्वरीला अगदी तो पेढा रागानेच हाताजवळ घेऊन जातो तिचा हात आणि तिला खायला सांगतो. ईश्वरीने अर्णवचा हे रूप कधीही पाहिलेलं नसतं. ईश्वरी अगदी थक्कावून त्याच्याकडे बघते की इतकी आनंदाची बातमी देण्यासाठी मी इथे आली आहे, परंतु अर्णव सर इतके तुसडेपणाने वागतायत, काही समजत नसतं. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी तुलाही ही आनंदाची बातमी देणार आहे. जसा तू सगळ्यांच्या लाईफसाठी आनंदी राहण्यासाठी सगळेजण निर्णय घेतलायस ना, तसा मीही एक निर्णय घेतलेला आहे. माझ्याकडेही एक आनंदाची बातमी आहे तुला देण्यासाठी. तेव्हा आता अर्णव हा तिला बोलत असतो, परंतु त्याला ह्या सगळ्यांना आतमधून तो खूप हर्ट होत असतो. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही असे का वागताय अगदी हार्टब्रेक झाल्यासारखे? नक्की मला कळत नाही तुमचं काय झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, आय एम हॅपी. मी तुझ्यासाठी पण हॅपी आहे आणि माझ्यासाठी पण हॅपी आहे. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की तू जसा हा निर्णय घेतला आहेस ना लाईफचा, तसा मीही एक निर्णय घेतलेला आहे. त्यावर तिथून आजी आणि लावण्य, आजी आणि वल्लरी दोघीजणीही त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. त्याच वेळेला तो म्हणतो की मिस इंदोर, मीही लग्न करतोय, अर्णव राजे शिर्के लग्न करतोय. हे ऐकल्यावर आता दोघीजणींना हा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही आणि लग्न कोणासोबत? तेव्हा तो म्हणतो की लावण्य देशमुखसोबत अर्णव आता लग्न करणार आहे. हे ऐकल्यावर आजीला आणि वल्लरीला आनंद होतोच, परंतु ईश्वरीच्या मनाला खूप लागलेलं असतं. ईश्वरीने लग्नाचा निर्णय घेतला आहे हे तिला समजत नसतं, परंतु आता अर्णवने लग्नाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती पूर्णपणे तिथेच अगदी बेचिराग झाल्यासारखी त्याच्याकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णव हा तिला सांगत असतो की मिस इंदोर, आता जसं तूही सगळ्यांसाठी निर्णय घेतलास तसा मीही आता सगळ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. मी आता लावण्य देशमुखसोबत लग्न करणार आहे आणि तुझी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ऑर्डर ईश्वरी स्वीट्सची तुला मी देणार आहे, कारण तू हॅपी राहण्यासाठी सगळ्यांना डिलिव्हर करतेस ना. तर आता मीही तुला एक मोठा हॅपीनेस देतो, ते म्हणजे
की ईश्वरी स्वीट्सची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ऑर्डर तुला मिळेल आणि अर्णव राजेशिर्केच्या लग्नात ती सगळी मिठाई ही ईश्वरी स्वीट्समधली असेल. असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर लावण्या ही त्याला विचारते की ए यार, सिरियसली तू माझ्यासोबत लग्नाला तयार आहेस ना? तू हे सगळं करायला तयार आहेस ना मनापासून? तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की हो, मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आय विल मॅरी यू. परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की प्रेम आणि लग्न या 2 गोष्टी वेगळ्या असतील. त्यांना कधीही तू एकत्र करायला जाऊ नकोस. मी लग्न तर करेन तुझ्याशी, परंतु मी प्रेम करेन अशी अपेक्षा ठेवू नकोस. त्यामुळे मी लग्न करेन, फक्त प्रेमाची अपेक्षा तुला माझ्याकडून ठेवायची नाहीच आहे. असं म्हटल्यावर आता इथे लावण्याला धक्काच बसलेला असतो. ती फक्त त्याच्याकडे बघतच राहते की हे लग्न काय कामाचं. ईश्वरी घरात रडत बसलेली असते. अर्णवच्या निर्णयामुळे तिला खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळेला ती आता लगेच सुप्रियाला मिठी मारते आणि रडायला लागते. सुप्रियालाही समजत नसतं की ईश्वरीचं काय झालं आहे, परंतु आता सुप्रिया तिच्याकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही मिठी मारते आणि म्हणते की आई, मला खरंच सहन होत नाही आहे. आता ईश्वरीच्या मनातलं सुप्रियाला कळेल का आणि अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा ती विचार करेल का? पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.